नमस्कार, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे, ती आहे की EPS 95 पेन्शन अपडेट 2025 तुम्हाला 7500 मासिक पेन्शन कधी मिळेल जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मासिक 7500 रुपये पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा दिसत आहे। बऱ्याच काळापासून EPS 95 पेन्शनधारक जास्त पेन्शनची मागणी करत आहेत, ज्यामुळे न्यायालयात आणि सरकारमध्ये अनेक वादविवाद झाले आहेत। अलीकडील अधिसूचनेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना नवीन गणना पद्धतीनुसार पेन्शन मिळेल। याचा विशेष दीर्घकाळ सेवा केलेल्या आणि किमान वेतनापेक्षा जास्त योगदान देणाऱ्या ना फायदा होईल। या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल, कारण वाढीव पेन्शनमुळे त्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळेल। तथापि नवीन पेन्शन रक्कम कधी आणि कोणत्या परिस्थितीत लागू केली जाईल याबद्दल आणखी स्पष्ट चित्र समोर आले नाही। EPS 95 पेन्शन अपडेट 2025 चे महत्त्व पहा। मित्रांनो, EPS 95 पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा पूर्ण झाल्यावर मासिक पेन्शन दिली जाते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत किमान पेन्शन खूपच कमी मानली जात होती, ज्यामुळे पेन्शनधारकांच्या आर्थिक परिस्थितीवर दबाव येत होता। या बदलाचा थेट फायदा वाढत्या महागाईशी झुंजणाऱ्या आणि त्यांचे मूलभूत खर्च भागवण्यास कठीण असलेल्या पेन्शनधारकांना होईल। सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वृद्धांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। तुम्हाला 7500 मासिक पेन्शन कधी मिळेल? मित्रांनो, हे नवीन EPS 95 पेन्शन नियम लवकरच लागू होऊ शकतो। तथापि हे लागू करण्यापूर्वी EPFO ला सर्व राज्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि पात्रता पडताळावी लागेल। असे म्हटले आहे की ज्या पेन्शनधारकांनी पूर्वी अतिरिक्त योगदान दिले आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल। या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा असा होईल की निवृत्त व्यक्ती आता त्यांचे मासिक खर्च आरामात पूर्ण करू शकतील आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भार पडणार नाही। कोणाला फायदा होईल पहा मित्रांनो, EPS 95 अपडेटच्या प्रामुख्याने संघटित क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या आणि सातत्याने PF आणि EPS मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल। विशेषतः 20 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळेल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।